नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर बघूया आपला दुसरा क्वेश्चन. जो पहिला क्वेश्चन होता तो खूप असा इझी होता. आता थोडा त्याच्यापेक्षा हार्ड, नंतर आपण थोडं डिफिकल्टी लेवल वाढवणार आहे. चला तर सॉल्व करूया नेक्स्ट क्वेश्चन. चलो, PQRST आणि U अशी 6 खोकी एकमेकांच्यावर ठेवली आहे. किती खोके आहे? 6. चला इथं लिहून टाकतो मी 6. 5 4 3 2 1. पॉसिबिलिटी घेऊन घेऊ आपल्या ज्या आहेत त्या. जवळपास 2 पॉसिबिलिटी घेऊ आपण, जास्त नाही घेऊ. हां चला, थोडासा पेन तिरपा जाता. चला पुढं काय म्हणतो तो की R आणि U यांच्या दरम्यान 3 खोकी ठेवली आहे. R आणि U यांच्या दरम्यान किती खोकी आहे? 3. R आणि U यांच्या दरम्यान 3 खोकी आहे. मग आता कुठे घेऊ शकतो आपण R आणि U मध्ये. समजा R आणि U, समजा आपण म्हटलं R आणि U, R जर इथं घेतला तर 3 खोकी 1 2 3 आणि U यांच्या दरम्यान ठीक आहे. समजा हात जर R इथे घेऊ शकला तर 1 2 3 म्हणजे इथे येणार आहे आपला U. बरोबर आहे की नाही? चला, R आणि U यांच्या दरम्यान किती खोकी आहे? 3 खोकी ठेवली आहे. बघा R आणि U यांच्या दरम्यान किती खोकी आहे? 1 2 3. आणि R कुठं नेमका वर आहे की खाली आहे सांगितलं नाही, म्हणून आपण दोन्ही पॉसिबिलिटी घेतल्या आहे. चालते ना? R आणि U इथे R वर घेतलेला आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपण R खाली घेतलेला आहे. चला, R आणि U यांच्या दरम्यान 3 खोकी आहे. R हा Uच्या वर ठेवला आहे. R हा Uच्या वर ठेवलेला आहे म्हणजे ही पॉसिबिलिटी आपली चूक होणार, कारण R हा Uच्या वर ह्या पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये R हा Uच्या खाली आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी आपली रॉंग येणार. चला, आता T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहे. T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहे. आता T आणि S 2 खोकी ठेवली असेल तर सांगा बरं कुठे येणार? एक तर आपण इथे T इथं घेऊ शकतो, T आणि 1 2 S इथं घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? नंतर S तर हे तर गेलंच इथून, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी इथंच ठेवू शकतो आपण. T आणि S यांच्या दरम्यान इथं येऊ शकत नाही, फक्त T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी आहे, फक्त तीच पॉसिबिलिटी येते. नंतर पुढं पहा, U हा Hच्यावर ठेवला आहे म्हणते. U हा Hच्यावर आहे. U हा Hच्यावर, बरोबर, व्हेरी गुड. U हा Hच्यावर ठेवलेला आहे. P आणि R यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहे. P आणि R यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहे. P आणि R इथं R आहे आणि 1 2 जर ठेवले, 2 खोके ठेवले दोघांमध्ये, तर मग P कुठे येणार? इथं येणार. P कुठे येणार? इथे येणार. ठीक आहे. P आणि R यांच्यामध्ये काय आहे? 2 खोके आहे. चला, लक्षात आलं का? आपली कंडिशन काय म्हटलं आहे त्यांनी की R आणि U यांच्या दरम्यान 3 खोके आहे. R आणि U यांच्या दरम्यान किती खोके आहे? 3. 1 2 3. बरोबर आहे. नंतर R हा Uच्या वर ठेवलेला आहे. R हा Uच्या R जो आहे हा Uच्या वर आहे. T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी आहे. T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी आहे. व्हेरी गुड. U हा Hच्या वर ठेवलेला आहे. U हा Hच्या वर आहे. U हा Hच्या वर आहे. P आणि R यांच्या दरम्यान 2 खोकी आहे. P आणि R यांच्या दरम्यान 1 2 2 खोकी आहे. मग आता राहिला कोण चोर लपलेला? PQR. कोणता राहिला आपला? Q. कोणता राहिला? Q. PQRST मधला राहिला इथे Q. तर समजलं का? आता आपली सिरीज काय आली? RQTPUS ही झाली आपली सिरीज, बैठक व्यवस्था. आता क्वेश्चन काय म्हणतो की खालीलपैकी कोणती विधान योग्य नाही? Q आणि U यांच्या दरम्यान 2 खोकी आहे का? Q आणि U यांच्या दरम्यान खोकी आहे का 2? Q आणि U यांच्या दरम्यान 2 खोकी आहे का? यस, Q आणि U यांच्या दरम्यान 2 खोकी आहे. तर हे बरोबर आहे. आता बघा, Q हा Rच्यावर ठेवला आहे का? Q हा Rच्यावर आहे का? Q हा Rच्यावर आहे का? नाही, Q हा Rच्या खाली आहे. म्हणजे हे सेकंड काय झालं? चूक झालं. म्हणजेच मग आपलं काय येणार? फक्त 1 बरोबर आहे. फक्त 1 बरोबर. समजलं का मित्रांनो? आय होप मला असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. अशी सिरीज आपण घेणार आहे, थोडी म्हणजे कातन्य पातळी आहे, आपण ते वाढवणार आहे दिवसेंदिवस. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.